प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करू करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहे। जय भीम। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान दिलं, त्याला 76 वर्ष पूर्ण होत आहे। संविधान म्हणजे आता आपण वाचलं, श्रद्धा आणि विश्वास देण्याचं काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांच्या लेखणीतून, यांच्या संविधानातून ते तयार होतं आणि या देशाला खऱ्या अर्थानं सर्वसामान्य न्याय देण्याचं काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून आणि संविधानातून त्यांनी दिलं आणि त्यामुळे हा भारत देश सर्व जाती धर्म पाळत पुन्हा गोविंदाने राहत आहे। हेच खरं या संविधानाचं माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं काम आहे। एवढंच या निमित्तानं बोलतो आणि माझ्या दोन संविधान म्हणजे आता आपण वाचलं, श्रद्धा आणि विश्वास देण्याचं काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांच्या लेखणीतून, यांच्या संविधानातून ते तयार झालं आणि या देशाला खऱ्या अर्थानं सर्वसामान्य न्याय देण्याचं काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून आणि संविधानातून त्यांनी दिलं आणि त्यामुळे हा भारत देश सर्व जाती धर्म पाळत पुन्हा गोविंदाने राहत आहे। हेच खरं या संविधानाचं माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं काम आहे। एवढंच या निमित्तानं बोलतो आणि माझे दोन शब्द थांबवतो। भारताचे संविधान ज्यावेळेस अस्तित्वात आले, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नातनं हे संविधान अस्तित्वात आले। या संविधानामुळे आपल्या देशावरची इंग्रज राजवट आणि जी राजेशाही होती ती राजेशाही खालसा करून सर्वसामान्य माणसाचं भारत देश बनवण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। त्यामुळे त्यांना अभिवादन करून माझे दोन शब्द संपवतो। 26 नोव्हेंबर यांना 76 वर्ष पूर्ण झाले आणि या बाबासाहेबांनी जे दिलेलं आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज आम्ही तिघी सुद्धा उमेदवार इथं आहोत आणि हे सगळ्यात उत्तम उदाहरण असू शकतं, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना जे अधिकार दिलेले आहेत ते आज आम्ही तुम्हाला दादा किंवा यांच्या मार्फत आज मला उमेदवारी देऊन तुम्हाला दिसलेलं आहे सगळ्यांना आणि आज मी संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते। जय भीम।